सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण अहिल्यानगर येथील रहिवासी असलेल्या पल्लवी धसाळ या ताईंचा खूप सुंदर असा अनुभव त्यांच्याच शब्दामध्ये बघणार आहोत। चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, आज मी माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे। माझे नाव पल्लवी धसाळ, मी अहिल्यानगर येथील राहुरी तालुका येथील रहिवासी आहे। स्वामी भक्तांनो, स्वामी सेवेत आलेपासनं स्वामींनी असंख्य असे छोटे मोठे अनुभव दिले आहेत। स्वामींची अगाध लीला माझ्या जीवनात प्रत्येक क्षणाला स्वामींनी दाखवली आहे। त्यातील एक लीला मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। एकच उद्देश आहे ही लीला शेअर करण्याचा, की ज्या कोणी माझ्या मैत्रिणी असतील त्या देखील या परिस्थितीतून जात असेल तर त्यांना एक नवी दिशा, एक आधार मिळेल, या हेतूने मी हा अनुभव शेअर करत आहे। स्वामी भक्तांनो, गेल्या 10 वर्षापासून स्वामींच्या मी सेवेमध्ये आहे। माझी खूप इच्छा होती की स्वामींनी माझी इच्छा पूर्ण करावी, पण माझी पूर्ण होत नव्हती। जवळपास मी 9 वर्ष स्वामींकडे एकच गोष्ट मागत होती, पण ती गोष्ट स्वामी माझी पूर्ण करत नव्हती। घरामध्ये सर्व काही अनुकूल होतं, परिस्थितीही छान होती, पण सासूबाई फक्त थोड्याशा त्रास देत होत्या। पण हे प्रत्येक घरामध्ये चालूच असतं, जिथे भांडं असतं तिथे लागतच असतं, त्यामुळे त्याचं काही मला वाटत नव्हतं। पण एखादी गोष्ट जर आयुष्यात कमी असेल, तिची कमतरता भासत असेल ना, तर ती गोष्ट कधी आपल्याला मिळेल यासाठी आपण खूप धडपड करत असतो। मी या गोष्टीसाठी स्वामींकडे खूप धडपड करत होती। कधी कधी असं वाटायचं की स्वामी नाहीच आहे, एवढी मी सेवा करते, एवढी भक्ती करते, पण स्वामी माझं काही का बरं ऐकत नाही। मी किती जणांचे अनुभव ऐकते, त्यांच्या मुखातून ऐकते, दुसऱ्यांनी सांगितले तेही ऐकते, किती लवकर स्वामी त्यांना प्रचिती देतात। एवढं माझं काय पाप आहे मागच्या जन्मीचं की मला स्वामी ही प्रचिती देत नाही। मी माझे प्रश्न मठामध्येही मांडले। त्यांनी मला 7 गुरुचरित्र पारायण सांगितले होते। या गुरुचरित्र पारायणामध्ये मला असंख्य स्वामींनी अनुभव दिले, दृष्टांतही दिले, पण इच्छा मात्र काही पूर्ण झाली नाही। एका पारायणामध्ये, 3ऱ्या पारायणामध्ये मी जेव्हा वाचत होती त्यावेळेस अचानक लाईट गेली। लाईट गेल्यामुळे काय झालं की मला काही दिसेना, आणि मी जी काही सेवा करायची ती ब्रह्ममुहूर्तावरच करत असायची, कारण दिवसभर घरामध्ये शांतता अजिबात नसायची। आमच्या घरी पाहुणेही खूप येत असतात, त्यामुळे त्यांच्यासाठी काही ना काही बनवावं लागतं, मला वेळ फार भेटत नाही, त्यामुळे मी ब्रह्ममुहूर्तावरती सेवा करत असते। आता लाईट गेली, लाईट गेल्यानंतर काय झालं की मला काही दिसेना, कसे वाचावे कळेना, काही सुचेना। त्याच दरम्यान काय झालं की जो मी दिवा लावलेला होता तो अचानक इतका प्रज्वलित झाला ना, की त्या दिव्याच्या लाईटमध्ये मी ते वाचन करू लागले। तो दिवा मोठा व्हायचा आणि छोटाही होत होता। असं का बरं होत आहे मला काही कळेना। स्वामींची लीला हे होत अगाध होती। स्वामींच्या चेहऱ्याकडे बघितलं, डोळ्यात बघितलं तर एक इतकं तेजस्वीपणा त्या दिवशी होता ना, की अख्खं असं वाटत होतं की आज माझी इच्छा पूर्ण होणार म्हणून, असं मला वाटत होतं। पण असं काहीच झालं नाही। थोड्या वेळात लाईट आली। लाईट आल्यानंतर दिवा जो काही अगोदर प्रज्वलित होता त्याचप्रमाणे प्रज्वलित झाला होता। माझे मिस्टर देवांना कधीही मानले नाही, त्यांनी देव आहे असं ते कधी म्हणतच नव्हते। देव नाही, देव जर असता तर माझ्या आयुष्यात असं घडलं नसतं असे ते म्हणायचे। मी त्यांना खूप सांगायचे की आपलं प्रारब्ध असेल, भोग असतील, भोग संपल्यानंतर बघा आपल्या दोघांची इच्छा पूर्ण होईल असं मी म्हणत होते, पण मिस्टर काही ऐकत नव्हते। त्याच वेळेस काय झालं, माझं पारायण हे चालूच होते, कारण दर महिन्याला 1-2 पारायण मी करत होते। त्या पारायणाच्या दरम्यानमध्ये माझे जेव्हा ऑफिसला चालले होते तेव्हा त्यांची गाडी ही पंक्चर झाली। गाडी पंक्चर झाल्यामुळे ते तिथे थांबले आणि
थोड्या अंतरावरती पंक्चरचं दुकान होतं, म्हणून ते गाडी लोटत लोटत चालले होते. त्याच वेळेस दुसऱ्या बाजूने एक व्यक्ती येत होती आणि ती व्यक्ती त्यांना म्हटली, काय झालं, पंक्चर झाली का? तर ते म्हटले हो. तर म्हणे, बघा म्हणे, ज्याप्रमाणे गाडी पंक्चर झाल्यावर ती चालत नाही, आपल्याला तिला लोटीत चालावं लागतं, त्याचप्रमाणे आयुष्यात जर एखादी गोष्टीची कमतरता असेल तर ती मिळवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावे लागतात, असं ते बाबा त्या माझ्या मिस्टरांना सांगत होते. तर हे म्हटले, अहो मी खूप थकलो आहे म्हणे, आता काहीच करण्याची इच्छा माझी राहिलेली नाही. त्यावेळेस ते बाबा म्हटले, तुम्हाला एकच सांगतो म्हणे की माझ्या आयुष्यात देखील असे खूप सारे अडचणी होत्या, पण मी स्वामींची सेवा करायला लागलो, स्वामी सेवेत आलो, तेव्हापासून माझे सर्व अडचणी ह्या मिटल्या म्हणे आणि जी इच्छा होती तीही पूर्ण झाली, असे ते बाबांनी सांगितलं. त्यावेळेस म्हणजे आपण जेव्हा सांगतो ना त्यावेळेस विश्वास बसत नाही, पण एखाद्या बाहेरच्या व्यक्तीने जर कुणाला काही सांगितलं तर नक्की त्याच्यावरती आणखी विश्वास बसत असतो. माझ्या मिस्टरांचा त्या दिवशी स्वामींवरती थोडासा विश्वास बसला. त्यांना वाटलं की सर्वजण सांगताय म्हणून आपण शेवटचा उपाय म्हणून एकदा करूया, बघूया, म्हणून स्वामी माझे मिस्टर माझ्यासोबत मठामध्ये आले. मिस्टरांनी स्वामींपुढे नतमस्तक झाले आणि स्वामींना विनंती केली, स्वामी जर तुम्ही खरंच असाल ना म्हणे, जर तुम्हाला एवढी भक्त मानता आहात, मीही तुमचा एक बाळच आहे, तुम्ही मला इथे जन्माला घातलं म्हणजे मी तुमचं लेकरू झालो, तुम्ही माझी आई आहे, तुम्हाला माझ्या हाकेला धावून यावं लागेल आणि माझी जर तुम्ही इच्छा पूर्ण केली ना तर मरेपर्यंत मी तुमचे चरण सोडणार नाही, तुमचा दास बनेन आणि जे कोणी दुःखित पीडित आहेत, ज्यांना खरंच तुमची गरज आहे, त्यांच्यापर्यंत मी तुमचा मार्ग पोचवण्याचं काम करेन आणि माझा अनुभव प्रत्येक ठिकाणी मी सांगेल, वदवेल, असं मी स्वामींना माझ्या मिस्टरांनी त्या दिवशी स्वामींना वचन दिलं. आणि काय आश्चर्य स्वामी भक्तांनो, गेल्या 12 वर्षापासून ज्या गोष्टीसाठी आम्ही धडपड करत होतो ती गोष्ट आमच्या आयुष्यात होईल असं आम्ही होप्स पूर्णपणे सोडले होते, पण ती गोष्ट झाली, ती फक्त आणि फक्त स्वामींच्या या सेवेने. त्यामुळे माझं जी इच्छा होती ती म्हणजे मला अपत्य नव्हतं, संतानप्राप्ती आम्हाला काही केलं होत नव्हतं. डॉक्टरांनी पूर्णपणे सांगितलं होतं की तुम्हाला संतान होणार नाही म्हणून. माझ्या जी पिशवी आहे त्यामध्ये जे अंडाशय तयार होतात तिथे माझे अंडे हे तयार होत नव्हते, त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला बाळ हे होऊ शकत नाही, एवढा मोठा प्रॉब्लेम होता. पण स्वामी भक्तांनो, मी तारक मंत्राचं तीर्थ मात्र रोज घेत होती, न चुकता मी तारक मंत्राचं तीर्थ घेत होती आणि त्या तारक मंत्राच्या तीर्थाने आज माझ्या आयुष्यात जे मला मिळणार नव्हतं ते मिळालं आणि मला स्वामी कृपेने एक गोंडस असं बाळ झालं. आज त्याचं नाव आम्ही समर्थ ठेवलं आहे, तो देखील मुलगाच झाला आहे. खूप मोठी प्रचिती, खूप मोठी इच्छा स्वामींनी पूर्ण केली आणि मिस्टरांनी जे स्वामींना वचन दिलं होतं ते वचन पाळलं आणि तेव्हापासून माझे मिस्टर स्वामींना मानू लागले. आज घरामध्ये आमची जी परिस्थिती होती ती खूप सारी बदलून गेली आहे. घरातील सर्वजण स्वामीमय झालं आहे. माझं बाळ देखील स्वामींचेच नाव घेत असतं. खूप छान प्रचिती स्वामींनी मला दिली. मला माझी आई होण्याची इच्छा स्वामींनी खूप मोठी इच्छा ही पूर्ण केली आहे. स्वामी भक्तांनो, एकच सांगू इच्छिते, फक्त अंतःकरणापासून तळमळीपासून तुम्ही महाराजांना हाक मारा, महाराज नक्की तुमचं प्रारब्ध बदलतील, एक दिवस नक्की येईल. स्वामींवरती विश्वास ठेवा, प्रारब्ध नक्की स्वामी बदलतात म्हणजे बदलतात. फक्त विश्वास, श्रद्धा, भाव हा खूप महत्त्वाचा आहे. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.